Audio Jungle. पण तिथं सांबाटाला मानपान मग मला नको पालतूचे भीषण टाकू मी तुझ्या काठीला कडले छप्पन टाकू नको मला येण्याची चादर दाखवू अरे त्या चादरीत तुला गिन्नी वाचून माझी शिकले डेंजर आता दिन्नी दाखवून त्याबरोबर तुझी माझी समजून घे उडतो जा पण तिथं सांबाटाला मानपान मग मला नको पालतूचे भीषण टाकू मी तुझ्या काठीला कडले छप्पन टाकू नको मला येण्याची चादर दाखवू अरे त्या चादरीत तुला गिन्नी वाचून माझी शिकले डेंजर आता दिन्नी दाखवून त्याबरोबर तुझी माझी समजून घे. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचं आहे. चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीत व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण मराठीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि त्या मटेरियलला पण कोणत्याही कसलाही प्रकारचा पासवर्ड नाही. तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरून गेलेला आहे. कॅपकट तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्रामला मी दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता एकदम विषय हार्ड पद्धतीत. तर कॅपकट आणि सुपर पेन डाउनलोड करून घ्या आणि सुपर पेन इथून कनेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून कॅपकटला सर्वात आधी इथून आपल्याला ओपन करायचं आहे अशा प्रकारे. तर ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, एकदम वरी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि जे काय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फोल्डर दिलेला आहे व्हिडिओतील ते सर्वात आधी इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काय व्हिडिओ आहे मी दिलेला ते इथून सर्वात आधी अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि थोडंसं खाली स्क्रीन डाऊन करायचं आहे, म्हणजे इथं आपल्याला सॉन्ग आणि हे एकीकडे करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता बरोबर इथं बघू शकता बीटप्रमाणे तुम्ही बीट द्यायची आहे. तर आता इथं पहिली बीट आहे आणि त्यानंतर इथून हॅशटॅग इथं दुसरी असं झूम करा थोडा, म्हणजे एकदम प्रॉपरपणाने तुम्हाला समजून जाईल. तर बघू शकता इथं आपली दुसरी बीट पडत आहे. बघू शकता इथे 3 पॉईंटपाशी आपली दुसरी बीट पडत आहे. इथे एक कट मारून घ्या फोटोला, डबल इथं आपली तिसरी पडत आहे तर तिसरी कट करून घ्या. इथं चौथी, तर इथं चौथी मारून घ्या आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं पाचवी आणि थोडंसं आणि पुढे जा आणि येतं आपल्याला 6वी आणि थोडंसं पुढे जा, इथं 7वी आणि पुढे जा आणि इथं 8वी, इथं 9वी देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे बीट देऊन घ्यायचे आहे. आता बीट दिल्यानंतर काय करायचं आहे, याच व्हिडिओ स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी जे काही पहिला फोटो आहे का त्यावर क्लिक करायचं आहे आणि थोडंसं खाली स्क्रीन डाऊन करायचं आहे. तर रिपीटचा ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला, काही विषय नाही, एकदम विषय हार्ड पद्धतीत. तर या रिपीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे काही मी फोटो दिलेला आहे ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे किंवा तुमचा ॲड करू शकता, काही विषय नाही. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता पुढच्या पण फोटोला आपल्याला तशाच प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी ॲड करून घेतो इथं पण आपण अशा प्रकारे ॲड करून घेऊ आणि पुढच्या पण फोटोला अशा प्रकारे आपण इथे ॲड करून घेऊ. तर मी ॲड करून घेतो भावनो, सर्व फोटो ॲड करायचा तर तुम्हाला समजलंच असेल. रिपीटच्या ऑप्शन क्लिक करून आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो भावनो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांगतो. तर भावांनो बघू शकता आपण शेवटपर्यंत फोटो ॲड केलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, थोडंसं इकडे यायचं आहे. आता आपले 2 छोटेसे बारीक बारीक फोटो आहेत बघू शकता इथं. तर इथल्या छोट्या छोट्या फोटोला काय करायचं आहे, सर्वात आधी जे काय पहिला फोटो आहे त्यावर क्लिक करा आणि इकडं थोडंसं स्क्रोल डाऊन करा आणि इथं जे काय इथं कटआउटचा ऑप्शन भेटून जाईल त्यावर क्लिक करा आणि जे काही इथं मधातलं ऑप्शन दिसून जाईल त्याच्यावर क्लिक करा.
आणि त्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं स्क्रीन डाऊन करायचं आहे आणि इथं कलरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जे काय इथं पाण्याचा ठिपका दिसत आहे तर त्यावर क्लिक करा सरळ. त्यावर क्लिक केल्यानंतर हे सगळं 0 म्हणजे 50 करून टाका, -50. इथून राईट क्लिक करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे, त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्यावर एक क्लिक करायचं आहे आणि इथून कलरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि याला पण -50 करून टाकायचं अशा प्रकारे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यात ॲनिमेशन द्यायचं आहे. तर ॲनिमेशन कशी द्यायचे तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. त्यासाठी काय करतो, मी इथून बॅक येतो आणि जे काही मी व्हिडिओ बनवलं आहे ते सर्व इथून ओपन करून घेतो, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे द्यायचे काय ते एकदम शॉर्ट पद्धतीत शिकवतो. तर त्यानंतर काय करायचं, जे काही पहिला फोटो आहे काय त्यावर क्लिक करा आणि इथं एक की दिसत असेल तर एक की देऊन घ्या अशा प्रकारे इथून आणि याच फोटोच्या शेवटला जा आणि शेवटला आल्यानंतर काय करायचं, याच फोटोला थोडंसं अशा प्रकारे तुम्ही झूम करून घ्या, म्हणजे हे इकून बरोबर अशा प्रकारे मोरी येऊन जाईल फोटो. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, आता इथं बारीक 2 फोटो दिसत असेल तर त्या पहिल्या फोटोला आपल्याला कोणता इफेक्ट द्यायचा आहे ते सांगतो थोडा आधी. तर त्या फोटोवर क्लिक करायचं, ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, तर ॲनिमेशनमध्ये या, त्यानंतर रोक व्हर्टिकल हा इफेक्ट द्या आणि त्याच्या पुढच्या पण फोटोला रोक व्हर्टिकल देऊन राईटवर क्लिक करा. आता हे दोन्ही दिल्यानंतर काय करायचं आहे, आता इथे पुढचा जे काय मोठा फोटो आहे तर त्या मोठ्या फोटोला कोणता द्यायचा माहिती आहे का, त्या फोटोवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा आणि त्यानंतर इथून कॉम्बोमध्ये या. कॉम्बोमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे, इथून तुम्हाला हा इफेक्ट इथून देऊन राईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काय पुढचा फोटो आहे तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला डिस्टॉर अँड व्हाईटर हा इफेक्ट देऊन राईटवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, त्याच्या पुढचा फोटो आहे का त्यावर आपल्याला इनमधला द्यायचा आहे. तर इनमध्ये या आणि इथून तुम्हाला हे इफेक्ट दिसत आहे बघू शकता, हे देऊन घ्या. तर त्यानंतर काय करायचं, याची जे काय साईज आहे खालची ती 2 पॉईंट इथून बरोबर अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, त्याच्या पुढचा जे काय फोटो आहे तर त्याला आपल्याला कांबोमधला द्यायचा आहे. त्यासाठी इथून कांबोमध्ये या. कांबोमध्ये आल्यानंतर इथं एकदम पहिल्या नंबरला तुम्हाला हा इफेक्ट दिसून जाईल, तर हे देऊन राईटवर क्लिक करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं, जे काय शेवटीच्या अलीकडला जे काय फोटो आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, रोक व्हर्टिकल हा इफेक्ट देऊन राईटवर क्लिक करायचा आहे आणि जे काय आहे त्याच्या लास्टचा फोटो राहिलेला आहे तर रोक व्हर्टिकल काय आहे ते देऊन घ्या, एकदम शॉर्ट पद्धतीत आहे. त्यानंतर राईटवर क्लिक करायचं. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यात काहीसे इफेक्ट ॲड करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, ते इफेक्टच्या याच्यात जातो मी सर्वात आधी आणि त्यानंतर इथं व्हिडिओ इफेक्टच्या याच्यात जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टच्या याच्यात आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये थांबायचं आहे. तुम्हाला इथं एक इफेक्ट भेटून जाईल बघू शकता, हा इफेक्ट तर हे द्यायचं आहे आणि इथून राईटवर क्लिक करायचं आहे. एकदम पहिल्या नंबरला हे भेटून जाईल तुम्हाला 108 पद्धतीत. तर हे दराशी तुम्ही तुमच्यासोबत मोहरी ठेवून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढे या. हे बारीक 2 फोटो संपल्यानंतर काय करायचं आहे, तिथे यायचं आहे आपल्याला डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथून ब्लॅक फॉर 2 हा इफेक्ट देऊन राईटवर क्लिक करायचं आहे. तर आता याला काय करायचं आहे, आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे या इफेक्टला. तर शेवटपर्यंत याला तुम्ही अशा प्रकारे खिचून शेवटपर्यंत घेऊन जा अशा प्रकारे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला डबल येथून दुसरा एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर डबल व्हिडिओ इफेक्टमध्ये या त्यासाठी आणि तुम्हाला एक दुसरा भेटून जाईल, तर देऊन घेऊन यायचं आहे आपल्याला. ट्रेनिंगमध्येच तुम्हाला ते इफेक्ट भेटून जाईल, काय नाही एकदम शॉर्ट पद्धतीत. हे बघू शकता इथे लक थोडं हरत आहे, तर ते देऊन घ्यायचं आहे आणि याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता त्याची जे काही साईज आहे ते आपल्याला किती ठेवायचं आहे ते सांगतो मी सर्व. ती साईजवर क्लिक करा आणि जे काही वरचे आहे त्याला 33वर ठेवा आणि जे काही खालचे आहे त्याला 5वर ठेवून इथून राईटवर क्लिक करा. राईटवर क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, आता थोडंसं आपल्याला इथून पुढे जायचं आहे, म्हणजे इथले 2 फोटो सोडून इथं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, इथून आता आपल्याला बॉर्डर इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट भेटून जाईल बघू शकता अशा प्रकारे. तर हा इफेक्ट बघू शकता, हे जे काय डबा आहे साईडमध्ये घालायचा ते एक ठेवून याला बरोबर एका फोटोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता शेवटच्या फोटो म्हणजे इथे एक दिसत असेल तुम्हाला, तर इथं आपल्याला एक ॲड करायचं आहे. हे आपल्याला बॉर्डर इफेक्टमध्ये आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. याच्यातला कोणता आहे तर आपण जे दिला होता ते हेच आहे. याला बरोबर आपण एका फोटोला अशा प्रकारे वाढून घ्या आणि त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी होईल. तर कसा झाला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगा. भेटत आहे का दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.